हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे माय कम्फर्ट झोन. इथे माझी गुड मॉर्निंग झालेली आहे आणि माझं पाणीही तापून झालेलं होतं. मी आंघोळीला जाणारच होते की तितक्यात माझं बेबी उठलं. मग त्याच्यानंतर काय, मग तिला घेऊन थोडंसं बसले, बोलले. तिला सोडून खरं तर जाऊ वाटत नाही सकाळी सकाळी, कारण की रात्रभरती अशी शांत झोपेत राहते, तर मग बोलणं नाही काय नाही, त्यामुळे तिच्यासोबत टाईम स्पेंड करायला आवडतो. पण काय, शेवटी मला जावंच लागेल, कारण की मला टिफिन करायची होती. मग माझी आंघोळ वगैरे झाली आणि मी इथे किचनमध्ये आले डेली रुटीन आपली स्वयंपाक करण्यासाठी. इथे आज मी बनवणार होते भेंडीची भाजी, पोळी आणि वरण भात. सो इथे भाजी करत होते एकीकडं आणि कटिंग पण चॉपिंग पण चालू होती माझी. टमाटर वगैरे कटिंग करत होते तिथे. मग ते झाल्यानंतर इथे पलीकडं वरणही लावलं होतं आणि इथे भाजीची तयारी करत होते. इथे भेंडीची भाजी अशी मी पहिले भेंडी फ्राय करून घेते, त्याच्यानंतर फोडणी टाकते आणि रिटर्न मग भेंडी टाकते. अशा प्रकारे भेंडीची भाजी झालेली होती आणि इथे पोळ्या करत होते. माझ्या बेबीला बोलत पोळ्या करत असताना तिच्यासोबत गप्पा करायला तिला पाहत राहावंसं लागतं, कारण की माझे मिस्टरही आंघोळीला वगैरे जातात आणि मग तिच्याजवळ पाहायला कोणी नसतं, त्यामुळे मला बार तिला बोलत स्वयंपाक करावा लागतो. मग स्वयंपाक झाल्यानंतर मला जायचं होतं माझ्या मोबाईलचं काम करण्यासाठी, जे की आहे MI सर्व्हिस सेंटरला शाओमीच्या. मग तिथे गेले. गेल्यानंतर कळालं की फायनली माझ्या मोबाईलचं काम होणार. मग मोबाईलचं काम करून आम्ही परतत होतो. तिथे आम्हाला अर्धा पाऊण तास लागलाच होता. इथे आम्हाला सकाळचे 11 साडे11 वाजलेच होते. मग त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांना ऑफिसलाही जायचं होतं, तर ते मला घरी सोडून रिटर्न लगेच चालले गेले. आणि मग घरी आल्यानंतर मी सर्वात प्रथम माझ्या पिल्लूला जेवण दिलं, कारण की आज तिच्या जेवणासाठीचा उशीर झालेला होता माझ्या मोबाईलच्यामुळं. मग मी तिचं जेवण वगैरे आवरलं आणि तिला झोपी घातलं आणि त्याच्यानंतर स्वतःही जेवायला लागले, कारण की मला खूप भूक लागलेली होती. इथे बघा, भेंडीची भाजी, पोळी, वरण भात आणि लोणचं असं काही जेवण होतं. मग इथे मला खूप भूक लागलेली होती. तुम्हाला म्हणत होते या जेवायला. आणि मग काय, त्याच्यानंतर संध्याकाळीच रिटर्न आले, कारण की तोपर्यंत ती उठली होती. जेवणानंतर तिची आंघोळ वगैरे झाल्यानंतर संध्याकाळीच ती उठली. त्याच्यानंतर मी पण ती उठल्यानंतर झाडझूड केली तिला बोलत आणि मग माझी झाडझूड झाल्यानंतर कपडे फोल्ड करायचे राहिले होते. मग मी कपडे फोल्ड करायचे राहिल्यामुळे मग तिच्याजवळच बसून कपडे फोल्ड करत होते. माझं पिल्लू माझ्या अवतीभोवती खेळत होतं. पाहत होती मम्मा कॅमेरामध्ये काय करत असते, तिलाही आता काही कळत नाही आहे ह्याच्यातलं. ती नंतर नक्की मला विचारेल, मम्मा तू व्लॉग करते का, मी पण तुझ्यासोबत करू का, असंच काहीतरी होईल. नक्की तुम्ही तर राहणारच बघण्यासाठी. मग काय, माझं पिल्लू माझ्यासोबत होतं आणि मी तिला बोलत इथं माझे कपडे घडी करून झालेले होते. हे बघा, असे फोल्ड केले आणि माझं पिल्लू रांगत त्या डब्याजवळ जात होतं. मी तिला म्हटले इधर देखो. ती तशी माझ्याजवळ पाहत होती आणि तिची स्माईल तर बस तुम्ही बघाल, बस और फिर क्या, यहाँ हम पिघल गए. आणि मग त्याच्यानंतर मला प्यायची होती कॉफी आणि माझ्या बेबीचा डिनर रेडी करायचं होतं. इथे मला 7 वाजले असतील मे बी. आणि मग काय, इथे मी माझी कॉफी आणि तिचं जेवण दोन्ही बनवत होते. आज मी कॉफी म्हणजे रोज ना दुधामध्ये साखर टाकते, पण मी आज साखर आणि कॉफी आधी कुल्हडमध्ये टाकली आणि नंतर दूध गरम करून त्यामध्ये टाकलं, अशी कॉफी बनवली. नाही तर मी दुधामध्ये साखर टाकून गरम करून घेऊन नंतर कॉफीमध्ये टाकते. पण आज तसं न करता असं केलं. तुम्ही पण ट्राय करा, करत नसाल तर. करतच असेल, एक कॉमन गोष्ट आहे, कोणी करतं, मी पण काय सांगते हां ना. त्याच्यानंतर माझी कॉफी रेडी झालेली होती. हे ग्लासचे ठेवलं ना, त्या ग्लास भरून पाणी पिलं होतं मी. ग्लास तिथे रॅकमध्ये ठेवायचं विसरून गेले, म्हणून हे समोर दिसते, बाकी त्याच्यात काही नाही आहे. आणि मग कॉफी रेडी झाल्यावर मी ती कॉफी एन्जॉय केली. तुम्हाला दाखवते बघा, थोडं थांबा, कॉफी दिसेल. मी कॉफी दाखवलेली आहे तुम्हाला यात. थोडं धीर धरा, भेटेलच बघायला. थोडं अजून घेतली. मला कॉफी ना जास्तच लागते. मला काय की कॉफी मी खूप आवडीने पिते. मला 3दा 4दा कितीदाही विचाराल कॉफी घेणार का, तर मी होच बोलेल. तर अशा प्रकारे माझी कॉफी रेडी झालेली आणि माझं बाळ तिथून मला आवाज देत होतं, म्हणून मी तिला पण बोलत होते. हे बघा असं. आणि मग तिला बोलणं झाल्यानंतर मी तिच्याजवळ गेले तिचं जेवण घेऊन. माझी कॉफी पिऊन झाली, मग तिचं जेवणाची टाईम होती. मग अशा प्रकारे मी तिलाही जेवण भरवलं आणि जेवण भरवल्यानंतर मला जायचं होतं माझ्या शेजारच्या ताईच्या घरी, कारण की त्यांच्या घरी एक ट्रॅजेडी घडली होती.
आणि मला तिथे जायचं होतं त्यांच्याशी विचारणा करण्यासाठी. मग मी तिकडं त्याच्यानंतर माझी घरी आली, मैत्रीण आली जी की शेजारीच राहते. मग तिच्यासोबत गप्पा बोलणं झालं आणि मग रात्रीची वाजले होते 1. मला राहिलं होतं शूट करायचं, गुड नाईट बोलायचं, त्यामुळे मी रात्री 1 वाजता आले होते आणि मला 1 वाजता खाऊ वाटला केक. तर मग मी केक वगैरे खाल्ला आणि तुम्हाला गुड नाईट बोलायला आले होते. तर तुम्ही पण झोपा. हा व्लॉग इथेच एंड करूयात आणि भेटूया अनदर व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. गुड नाईट आणि चूक भूल माफ. वन्स अगेन थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज शेअर, सबस्क्राईब, लाईक अँड कमेंट्स अँड प्रेस द बेल आयकॉन, ज्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येईल मी व्लॉग अपलोड केल्यानंतर. बाय.